हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 चे जे रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज. त्यासाठी टॉपिक 5 महाराष्ट्र इकॉनॉमी आणि ऍग्रीकल्चर याचे एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण 4 टॉपिक जनरल नॉलेजचे आणि जल जीवन प्राधिकरण ऍक्टचे पण एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. सर्व व्हिडिओज तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये मिळून जाणार. प्लेलिस्टला सेव्ह करून घ्या जेणेकरून जेवढेही व्हिडिओज मी इथे अपलोड करणार आहे ते सर्व तुम्हाला पीडीएफ नोटिफिकेशन थ्रू मिळून जाणार. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. आजचा जो कन्सेप्ट आहे महाराष्ट्र इकॉनॉमी आणि ऍग्रीकल्चर याचे आपण इथे एमसीक्यूज कव्हर करूया. ठीक आहे. तर चला बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. व्हॉट पर्सेंटेज ऑफ महाराष्ट्र जीएसडीपी इज कंट्रीब्युटेड बाय ऍग्रीकल्चर इन 2025-26? 2025-26 मध्ये महाराष्ट्राच्या जीएसडीपी मध्ये कृषीचा हिस्सा किती आहे? ठीक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 9.5%, 11%, 13%, 15%. करेक्ट आन्सर आहे सेकंड 11%. Agriculture remains an important sector contributing approximately 11% to Maharashtra economy while providing employment to large rural workforce. Okay. Next, second, Maharashtra nominal GSDP for 2025-26 is projected approximately. ठीक आहे. 2025-26 मध्ये महाराष्ट्राचे नाममात्र जीएसडीपी अंदाजे किती आहे? बघा ऑप्शन आहे 45 लाख करोड, 47 लाख करोड, 49 लाख करोड अँड 52 लाख करोड. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड 49 lakh crore. Maharashtra economy is expected to cross 49 lakh crore, maintaining its position as one of the India largest state economies. तसंच बघा जनरल नॉलेजची पीडीएफ अवेलेबल आहे. जीके जीकस ऑल टॉपिक वन लाइनर्स. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इंग्लिश हिंदी दोन्ही, इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड. विच क्रॉप इन महाराष्ट्र इंडिया टॉप प्रोड्युसर ॲज ऑफ 2025? 2025 मध्ये महाराष्ट्र कोणत्या पिकाचा भारतातील सर्वात मोठा उत्पादक आहे? तर बघा ऑप्शन आहे व्हीट, कॉटन, शुगर केन, राईस. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड शुगर केन, ऊस. महाराष्ट्र लीड शुगर केन प्रोडक्शन एस्पेशली इन डिस्ट्रिक्ट लाईक पुणे, कोल्हापूर अँड अहमदनगर. Next, fourth, what portion of Maharashtra cultivated land has assured irrigation as of 2025 estimate? 2025च्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या शेत जमिनीपैकी किती टक्के क्षेत्र जलसिंचन सुनिश्चित आहे? तर बघा ऑप्शन आहे 10%, 17%, 22%, 30%. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड 17%. Despite irrigation project, only about 17% of the land has assured irrigation, making agriculture largely depend on monsoon. Next, fifth, what is the expected growth rate of agriculture and allied sector in Maharashtra for 2025-26? 2025-26 मध्ये महाराष्ट्रातील कृषी व संबंधित क्षेत्राचा अपेक्षित वाढ दर किती आहे? तर बघा ऑप्शन आहे 4.5%, 6%, 8.7%, 10%. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड 8.7%. ओके. Agriculture and allied sector are expected to grow robustly due to improved technology and government scheme. Next, sixth, Maharashtra total sow area in millions hectare estimated for 2025-26 is approximately. 2025-26 साठी महाराष्ट्राची एकूण बियाणे लागलेली जमीन मिलियन सेक्टर मध्ये अंदाजे किती आहे? तर बघा ऑप्शन आहे 16, 17.4, 18.5, 19.2. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड 17.4. This shown area remains stable with the focus on diversification. Next, seventh, which district is the highest recipients of rainfall in Maharashtra? महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचा प्रदेश कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे पुणे, रत्नागिरी, मुंबई, नाशिक. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रत्नागिरी. कोस्टल Ratnagiri district receive heavy rainfall due to Arabian Sea proximity and Western Ghat. Next, 8. Maharashtra contribution to India cotton production in 2025 is approximately. 2025 मध्ये महाराष्ट्राच्या भारताच्या कापूस उत्पादनात हिस्सा किती आहे? बघा ऑप्शन आहे 12%, 18%, 22%, 28%. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड
22%. Maharashtra is a leading cotton producer mainly in Marathwada and Vidarbha. Next, ninth, the service sector contribute around what percentage of Maharashtra GDP? महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये सेवा क्षेत्राचा सुमारे किती टक्के हिस्सा आहे? बघा ऑप्शन आहे 43%, 50%, 55%, 60%. तो करेक्ट आंसर आहे थर्ड 55%. सर्व्हिस डॉमिनेट महाराष्ट्र इकॉनॉमी इन्क्लुडिंग फायनान्स, आयटी अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज. Next, 10th, what total investment did Maharashtra plan to inject into agricultural between 2025 to 29? 2025 ते 29 दरम्यान महाराष्ट्राने कृषी क्षेत्रात किती गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 15,000 करोड, 25,000 करोड, 35,000 करोड, 40,000 करोड. तो करेक्ट आंसर आहे सेकंड 25,000 crore. Large investment aim to boost yield, reduce cost and modernize irrigation. Next, 11th, what is the cropping intensity of Maharashtra agriculture as of 2025? 2025 मध्ये महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राची पीक संख्या किती आहे? बघा ऑप्शन आहे 120%, 127%, 130% and 140%. The correct answer is second 127%. It indicates Maharashtra agriculture allows for multi-cropping on available land. Next, 12th, the largest area under horticulture crop in Maharashtra as of 2025 is occupied by. 2025 मध्ये महाराष्ट्रातील बागायती पिकांसाठी सर्वात मोठे क्षेत्र कोणत्या पिकाचे आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ग्रेप्स, ऑर्नामेंटल प्लांट्स, mangoes and banana. The correct answer is first grapes. Draksha. Maharashtra, especially Nashik, is the major grape producing region. Next, 13. The Maharashtra government flagship agriculture scheme for 2025 is called. 2025 साठी महाराष्ट्र सरकारची प्रमुख कृषी योजना काय आहे? तर बघा ऑप्शन आहे महाकृषी संकुल, सेकंड कृषी समृद्धी, थर्ड महाएग्री एआय एंड कृषि सेतु. तो करेक्ट आंसर है थर्ड महाएग्री एआई. ठीक है, इज लॉन्च टू इंटीग्रेट एआई एंड मॉडर्न टेक इनटू एग्रीकल्चरल प्रैक्टिस. नेक्स्ट 14, which crop production saw decline in Maharashtra in 2025 due to climatic factor? 2025 मध्ये हवामानाच्या घटकामुळे महाराष्ट्रात कोणत्या पिकाचे उत्पादन घटले? तर बघा ऑप्शन आहे ज्वार, शुगरकेन, कॉटन, groundnut. The correct answer is first ज्वारी. Declining production was due to drought and shifting cropping pattern. Next, 15, what percentage of Maharashtra population depend on agriculture for livelihood? ठीक आहे, महाराष्ट्राच्या लोकसंख्येतील किती टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत? तर बघा ऑप्शन आहे 35%, 45%, 50%, 60%. The correct answer है third 50%. Half of the state workflows remain depend on agriculture. तसंच बघा इलेक्ट्रिकल साठी पीडीएफ पण अवेलेबल आहे, शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 16, which is the largest agribusiness sector in Maharashtra by turnover? महाराष्ट्रात उलाढालीनुसार सर्वात मोठा कृषी व्यवसाय क्षेत्र कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेअरी अँड ॲनिमल हजबेंड्री, सेकंड शुगर कोऑपरेटिव्ह, थर्ड कॉटन गिनिंग टेक्सटाईल अँड फ्रूट प्रोसेसिंग. तो करेक्ट आंसर आहे सेकंड शुगर कोऑपरेटिव्ह, साखर सहकारी संस्था, बिकॉज शुगर सेक्टर कोऑपरेटिव्ह डॉमिनेट रूरल ॲग्री बिझनेस. Next 17, Maharashtra rank what among did Indian state in the term of industrial output? औद्योगिक उत्पादनाच्या दृष्टीने महाराष्ट्राची भारतातील स्थिती काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. तो करेक्ट आंसर आहे सेकंड. आफ्टर गुजरात, महाराष्ट्र हैज द सेकंड लार्जेस्ट इंडस्ट्रियल बेस. नेक्स्ट 18, the approximate area of principal food grain in Maharashtra in 2025 is. 2025 मध्ये महाराष्ट्रातील मुख्य अन्नधान्यांची अंदाजे जमीन किती आहे? तर बघा ऑप्शन आहे 10.5 मिलियन हेक्टर, सेकंड 12.3 मिलियन हेक्टर, थर्ड 14.1 मिलियन हेक्टर अँड फोर्थ 15.6 मिलियन हेक्टर. तो करेक्ट आंसर आहे थर्ड 14.1 मिलियन हेक्टर. ओके. नेक्स्ट 19, महाराष्ट्र मेजर ट्रेडिंग पोर्ट फॅसिलिटिंग ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट इज.
कृषी निर्यात सुलभ करणारा महाराष्ट्राचा मुख्य व्यापार बंदर कोणते आहे? बघा ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, सेकंड मुंबई पोर्ट, थर्ड कांदला पोर्ट आणि फोर्थ मोरगुआ पोर्ट. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. ठीक आहे. JNPT is the largest container port handling major export including agri products. Next 20. Maharashtra rank in India for fruit production as of 2025. 2025 मध्ये फळ उत्पन्नाच्या दृष्टीने महाराष्ट्राची भारतातील स्थिती काय आहे? तर बघा ऑप्शन आहे सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, थर्ड, बिहाइंड आंध्र प्रदेश अँड तामिळनाडू इन द फूड प्रोडक्शन. ओके. तसंच बघा जनरल नॉलेज, व्याकरण, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, जेई सिव्हिल, इलेक्ट्रिकल, अकाउंट सर्व पीडीएफ अवेलेबल आहे इंग्लिश मराठीमध्ये सुद्धा. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.